नमस्कार मंडळी, पूर्वास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोकणातली आणखीन एक प्रसिद्ध भाजी पाहणार आहोत, ती म्हणजे चवळीच्या शेंगाची भाजी। शेगलाच्या भाजीप्रमाणेच ही सुद्धा कोकणात अगदी पसंत केली जाते, खूप आवडीने खाल्ली जाते। ही चवळीच्या शेंगाची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे। त्यासाठी या लांबलचक अशा ताज्या चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या शेंगा अतिशय कोवळ्या आहेत। भाजी बनवण्यासाठी अशाच कोवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत। जून शेंगा असतील तर त्याची भाजी चांगली लागत नाही, आणि शेंगा जर जून असतील तर त्या शेंगांमधला जो गर असतो तो आपल्याला वापरता येईल आणि त्याची आमटी करता येईल। तर ह्या शेंगांची मागची आणि पुढची टोकं तोडून घ्यायची आहेत याप्रमाणे, आणि देठ तोडला की त्याचा एक छोटासा तंतू निघतो। शेंग जर फार जून असेल तर याचा तंतू असं जाड निघतो, पण या शेंगा अतिशय कोवळ्या असल्यामुळे या शेंगांचा तंतू निघत नाही आहे। तर मी प्रयत्न करून तुम्हाला दाखवते आहे। या शेंगांचे अतिशय असे नाजूक असे तंतू निघत आहेत। शेंगा जेवढ्या जून असतील तंतू तेवढा जाड निघतो, पण या शेंगा अतिशय कोवळ्या असल्यामुळे तरी पण मी प्रयत्न करून तुम्हाला दाखवते आहे। तर या शेंगांचे मागचे आणि पुढचे मी देठ तोडून घेतलेले आहेत। आता या शेंगांचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। घाईच्या वेळेत वेळ वाचवण्यासाठी या शेंगा चिरल्या तरीसुद्धा चालतं, पण अशा प्रकारे जी हाताने मोडून शेंगांची भाजी केली जाते ती अतिशय चविष्ट होते। या शेंगेमध्ये चवळीचा दाणासुद्धा असतो। या शेंगा अतिशय कोवळ्या असल्यामुळे हा दाणा अतिशय लहान आहे। या दाण्यांची आमटीसुद्धा अतिशय रुचकर लागते। तर अशा प्रकारे या शेंगांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि एक बटाटा घेतलेला आहे। हा बटाटासुद्धा मी चिरून ह्या भाजीमध्ये घालणार आहे। खवलेलं खोबरं घेतलेलं आहे, ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण गॅस पेटवलेला आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवूया। कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया। थोडं तेल जास्त घालायचं, या भाजीला तेल जास्त चांगलं लागतं। तेल गरम झालेलं आहे। आता यात आपण 1-2 चमचे मोहरी घालूया। आता थोडंसं जिरं घालूया। ओल्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। थोडीशी हळद घालूया आणि थोडासा हिंग घालूया। अगदी 1 सेकंदासाठी हे सर्व फोडणीचं जिन्नस आपण एकत्र करून घेऊया, म्हणजे हे तळाशी डसणार नाही। आता आपण यात चवळीच्या शेंगांचे तुकडे आणि बटाट्याच्या फोडी घालूया आणि परतवून घेऊया। 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे, आणि आता यात चवीनुसार मीठ घालूया। मीठ घालून भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। या चवळीच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण या भाजीमध्ये थोडंसं पाणी वापरणार आहोत। अर्धा पेला इतकं पाणी मी वापरलेलं आहे। आता हे पाणी आपण मिक्स करून घेऊया। आता या पाण्याच्या वाफेवरच ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी आता भाजीवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। मध्ये अजिबात हे झाकण उघडायचं नाही। आता हे मी 10-15 मिनिटांनंतर झाकण उघडून दाखवते आहे। आता ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अधूनमधून अजिबात मी झाकण उघडलेलं नाही। अधूनमधून झाकण उघडलं की काय होतं, ही वाफ निघून जाते आणि भाजी शिजायला वेळ लागतो। त्यामुळे सुरुवातीलाच तेल थोडंसं जास्त वापरलं ना, ही भाजी तळाला डसत नाही आणि सारखं सारखं ढवळण्याची गरज लागत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या असतील तर तेल थोडंसं जास्त वापरायचं, थोडंसं पाणी घालायचं, आणि अजिबात झाकण उघडायचं नाही। अशा प्रकारे ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्यासुद्धा लवकर शिजून तयार होतात। तर अशा प्रकारे ही भाजी शिजून तयार झालेली आहे। चवळीच्या शेंगा अतिशय नरम पडलेल्या आहेत आणि बटाटासुद्धा छान मऊ शिजलेला आहे।
आता ही कोकणवासियांची आवडीची भाजी आहे म्हटल्यानंतर यामध्ये खोबरं हे असणारच, तर भरपूर असं ओलं खोबरं घालून या भाजीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं. खोबरं घातल्यानंतर अगदी 1 सेकंदासाठी मंद गॅसवर ही भाजी परतवून घ्यायची आणि अशा प्रकारे ही भाजी आता तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. पहा किती सुंदर रंग आलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही देखील ही भाजी करून पहा. चवळीच्या शेंगांची भाजी अर्थातच वालीची भाजी कोकणातली अतिशय आवडीची भाजी, अतिशय आवडीने खाल्ली जाते. तुम्हालासुद्धा ही भाजी नक्की आवडेल. टिफिनलासुद्धा ही भाजी तुम्ही नेऊ शकता. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची. तर अशा प्रकारे तयार आहे कोकणातली प्रसिद्ध अशी चवळीच्या शेंगांची म्हणजेच वालीची भाजी. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पहा किती मोकळी मोकळी अशी छान सुटसुटीत अशी तयार झालेली आहे. बटाटा न घालतासुद्धा ही भाजी तयार करता येते, पण बटाट्यासोबत अतिशय रुचकर लागते म्हणून मी बटाटा घातलेला आहे. पहा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार आहे. तुम्हीसुद्धा करून पहा आणि अभिप्राय मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.